Dear student, today we are going to start 6 number chapter animal classification. In this chapter there is the classification of living organism. Look this chart. In this chart there is first living organism. This is the living organism is divided main two groups. First is the here is the prokaryote and next group is the eukaryote. This is the group of prokaryote and this is the eukaryote. पहा त्यानंतर eukaryote also divided into multicellular organism. Multicellular organism is next divided into two types, with a cell wall and here is without cell wall. In this way multicellular organism divide into two group. First is the with cell wall. This is the with cell wall म्हणजे पेशी भित्तिका असणारे आणि दुसरा ग्रुप आहे विदाउट सेल वॉल म्हणजे पेशी भित्तिका नसणारे ॲनिमल. नेक्स्ट kingdom Animalia. In this chapter we learn the kingdom Animalia. Which kingdom? Kingdom Animalia is study in this chapter, animal classification. On this page also on the earth planet there is the approximately 7 million species. How many species? Approximately 7 million species. म्हणजेच पृथ्वीवरती प्राण्यांच्या एकूण स्पेसीज नंबर ऑफ स्पेसीज इज ऑन द अर्थ ॲप्रॉक्सिमेटली 7 मिलियन म्हणजे अर्थवरती एकूण 7 दशलक्ष ॲनिमलच्या स्पेसीज आहेत आणि इतक्या प्रमाणात असणाऱ्या ॲनिमलच्या स्पेसीजचं स्टडी करण्यासाठी animal classification is very essential. So in this chapter also this is the benefits of animal classification. म्हणजे काय? प्राण्यांच्या वर्गीकरणाचे फायदे. वर्गीकरण केल्यामुळं क्लासिफिकेशनचे कोणकोणते बेनिफिट्स आहेत? ड्यू टू क्लासिफिकेशन स्टडी ऑफ ॲनिमल बिकम कन्व्हिनियंट म्हणजेच प्राण्यांचा अभ्यास करणं सोयीस्कर होतं. नेक्स्ट बेनिफिट स्टडी ऑफ फ्यू ॲनिमल्स फ्रॉम ग्रुप हेल्प अंडरस्टँड द एंटायर ॲनिमल ग्रुप. ॲनिमलच्या स्टडीमुळं फ्यू ॲनिमलचा जरी स्टडी केला तर तो टोटल एंटायर ग्रुपचा स्टडी करणं इझी होत असतं. आणखी इट गिव्ज आयडिया ऑफ ॲनिमल इव्होल्युशन. ॲनिमल इव्होल्युशन म्हणजे प्राण्यांची उत्क्रांती. प्राण्यांची उत्क्रांती कशी झाली याच्याविषयी सुद्धा आपल्याला या ठिकाणी स्टडी करणं किंवा त्याच्याविषयी आयडिया येत आहे. क्लासिफिकेशनचा 4 नंबरचा बेनिफिट आहे ॲनिमल कॅन बी इझिली आयडेंटिफाईड म्हणजे विथ अ ग्रेट ॲक्युरेसी. एखादा प्राणी ग्रेट ॲक्युरेसी अगदी तंतोतंतरित्या त्याला आयडेंटिफाय करणं हे क्लासिफिकेशनमुळं शक्य झालेलं आहे. म्हणजेच असे विविध प्रकारचे बेनिफिट्स. आणखी बेनिफिट्स आहे इट हेल्प्स अंडरस्टँड द रिलेशनशिप ॲनिमल विथ अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे इतर प्राण्यासोबत ॲनिमलचं असणारं रिलेशनशिप ऑफ ॲनिमल विथ अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम. नेक्स्ट बेनिफिट इट हेल्प्स टू अंडरस्टँड द हॅबिटेट म्हणजे वसतिस्थान. ॲनिमल राहण्याचं ठिकाण, ॲनिमलचं वसतिस्थान, त्याचं घर या ठिकाणी किंवा त्याचा नेचरमध्ये एक्झॅक्ट रोल निसर्गामध्ये त्या ॲनिमलची प्रत्यक्षात भूमिका काय आहे हे समजणं गरजेचं आहे किंवा याचा पण फायदा होत असतो. क्लासिफिकेशनचा नेक्स्ट बेनिफिट आहे इट हेल्प क्लासिफिकेशन हेल्प अंडरस्टँड द व्हेरियस ॲडॅप्टेशन म्हणजे अनुकूलन. प्राण्यांचं अनुकूलन म्हणजे विशिष्ट परिस्थितीशी जुळवून घेणे
याला ॲडॅप्टेशन म्हणतात. हे ॲनिमलचं ॲडॅप्टेशन समजण्यास मदत होते. इन दिस वे दिस इज द 7 बेनिफिट्स ऑफ द ॲनिमल क्लासिफिकेशन. नेक्स्ट, ट्रॅडिशनली ॲनिमल्स इज डिवायडेड into two groups. Traditionally animal is divided into two groups. Which are these? Traditionally animal divided into two groups. First is the non-chordate and second is the chordate. Non-chordate आणि chordate असे ॲनिमलचे मेन 2 ग्रुप असतात. नॉन-कॉर्डेट म्हणजे ज्याला पृष्ठरज्जू कॉर्डेट्स नसतो त्याला म्हणायचं नॉन कॉर्डेट ॲनिमल्स. आणि हे नॉन कॉर्डेटचे कॅरेक्टर आहेत. नॉन कॉर्डेट्स म्हणजे असमपृष्ठरज्जू. आणि त्यानंतरचा दुसरा जो मेन ग्रुप आहे तो आहे कॉर्डेट्स. कोणता? कॉर्डेट्स. कॉर्डेट्स म्हणजे या ठिकाणी ज्या ॲनिमलला या ठिकाणी पृष्ठरज्जू असतो म्हणजे कॉर्डेट असतो, नोटोकॉर्ड असतो, त्यांना म्हणायचं कॉर्डेट, समपृष्ठरज्जू. In the chordates there is the character. Which are the character of chordates? Body of chordate is supported by notochord. Notochord is present. Notochord म्हणजे पृष्ठरज्जू. कॉर्डेटला नोटोकॉर्ड प्रेझेंट असतो. फॅरेंजियल गिल्स असतात, श्वसनासाठी कल्ले असतात. नेक्स्ट, नर्वकॉर्ड असतो. नर्वकॉर्ड इज प्रेझेंट ऑन द डॉर्सल साईड. डॉर्सल साईडला नर्वकॉर्ड असतो. अँड हर्ट इज प्रेझेंट ऑन व्हेंट्रल साईड. समोरच्या बाजूला हर्ट असतं. हर्ट म्हणजे हृदय. अशा प्रकारे हे कॉर्डेटचे कॅरेक्टर आहेत. त्यानंतर लुक दिस चार्ट. हा चार्ट पहा आणि यावरून पूर्ण आपल्याला पूर्ण चॅप्टरचं आपल्याला या ठिकाणी स्टडी करणं सोपं होईल. या ठिकाणी पहा, ॲनिमल किंगडम जो आहे, किंगडम ॲनिमिलिया, दिस इज द किंगडम ॲनिमिलिया इज डिव्हायडेड इंटू 2 सब किंगडम. किंगडम म्हणजे सृष्टी. प्राणीसृष्टी ही मुख्यत्वे 2 सब किंगडममध्ये डिव्हाइड केलेली आहे. तर कोणते आहेत 2 सब किंगडम? पहिला आहे नॉन कॉर्डेट्स. कोणता? नॉन कॉर्डेट्स. अँड नेक्स्ट सब किंगडम, दुसरी उपसृष्टी. सब किंगडम म्हणजे उपसृष्टी. दुसरा सब किंगडम आहे कॉर्डेट्स, म्हणजे कॉर्डेट्स असणारा, नोटोकॉर्ड प्रेझेंट असणारा कॉर्डेट्स. नेक्स्ट, लुक दिस इज द सब फायलम, दिस इज द सब किंगडम नॉन कॉर्डेट. नॉन कॉर्डेट हा सब किंगडम, एकूण 10 फायलम. आता फायलम म्हणजे काय? फायलम म्हणजे संघ. सब किंगडम नॉन कॉर्डेट हा 10 फायलममध्ये या ठिकाणी डिव्हाइड केलेला आहे. तर कोणते 10 त्या ठिकाणी फायलम आहेत? नॉन कॉर्डेटचे 10 फायलम आहेत. तर पाहूया. पहिला फायलम आहे प्रोटोझोआ. नेक्स्ट पेरिफेरा, निडारिया. नंतर आहे प्लॅटीहेल्मिंथिस, असेचेल हेल्मिंथिस. त्यानंतरचा 6 नंबरचा फायलम आहे ॲनिलिडा. नंतरचा आहे आर्थ्रोपोडा. नेक्स्ट आहे मोलुस्का आणि नंतर आहे इकायनोडर्माटा आणि हा आहे हेमिकॉर्डेटा. हे एकूण 10 फायलम हे नॉन कॉर्डेटचे 10 फायलम या ठिकाणी आहेत. नॉन कॉर्डेटचे फायलम इज डिवायडेड इंटू 10 फायलम. नेक्स्ट, अदर सब किंगडम कॉर्डेट्स. कॉर्डेट्स इज डिवायडेड इंटू फायलम कॉर्डेटा. फायलम कॉर्डेटामध्ये याला डिवाइड आहे. आणि फायलम कॉर्डेटा इज डिवायडेड इंटू 3 सब फायलम. विच आर दिस? युरोकॉर्डेटा, सेफेलोकॉर्डेटा अँड व्हर्टिब्रेटा. आफ्टर दॅट व्हर्टिब्रेटा सब फायलम. लुक दिस इज द व्हर्टिब्रेटा सब फायलम इज डिवायडेड इंटू 6 क्लास. क्लास म्हणजे वर्ग. यातील व्हर्टिब्रेटा हा सब फायलम 6 वर्गामध्ये डिवाइड आहे. विच आर दिस 6 क्लास? फर्स्ट इज द सायक्लोस्टोमॅटा म्हणजे चक्रमुखी. नेक्स्ट इज पायसेस, ॲम्फिबिया, रेप्टेलिया, एव्ज अँड मॅमलिया.
अशा प्रकारे व्हर्टिब्रेटा हा सब फायलम 6 क्लासमध्ये 6 वर्गामध्ये डिव्हाइड आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण फक्त यांचे एक्झाम्पल पाहूया. या ठिकाणी नेमकं नॉन कॉर्डेट्स, जे नॉन कॉर्डेट्स आहेत, नॉन कॉर्डेटचे काही एक्झाम्पल. जे नॉन कॉर्डेट्स आर डिव्हायडेड इनटू 10 सब 10 नॉन कॉर्डेट्स इज डिव्हायडेड इनटू 10 फायलम. आता कोणते फायलम आहेत पहा. फायलम पोरीफेरा. पहिला फायलम आहे पोरीफेरा. पोरीफेरा फायलम म्हणजे असा फायलम ज्यांच्या बॉडीवरती पोर्स असतात. ओनली लुक्स टुडे वी लर्न ओनली एक्झाम्पल ऑफ फायलम्स. फायलम पोरीफेरा म्हणजे सच्छिद्र रंध्रीय प्राणी ज्यांच्या बॉडीवर छिद्रे असतात. त्याचे 2 एक्झाम्पल दिलेले आहेत आपल्याला स्टडीसाठी. एक आहे स्पॉन्जिला आणि दुसरा आहे सायकॉन स्पॉन्ज. कोणते? स्पॉन्जिला आणि सायकॉन स्पॉन्ज. नेक्स्ट फायलम, दुसरा फायलम आहे निडारिया. निडारिया फायलमचे एक्झाम्पल आहेत या ठिकाणी. फर्स्ट इज द हायड्रा. निडारियामध्ये हायड्रा आणि दुसरं एक्झाम्पल आहे या ठिकाणी कोरल आणि सी ॲनिमल. हे सर्व मरीन म्हणजे समुद्रात आढळणारे या ठिकाणी ॲनिमल्स आहेत फायलम निडारियाचे. त्यानंतरचा फायलम आहे प्लॅटीहेल्मिंथिस. फायलम प्लॅटीहेल्मिंथिस म्हणजे चपट्या कृमी, शरीराने जे फ्लॅट असतात त्यांना म्हणायचं प्लॅटीहेल्मिंथिस. प्लॅटीहेल्मिंथिसमध्ये यामध्ये येतात एक्झाम्पल प्लॅनेरिया आहे. दिस इज द प्लॅनेरिया, लिव्हर फ्लूक अँड थर्ड इज द टेपवर्म. हे फायलम प्लॅटीहेल्मिंथिसचे एक्झाम्पल आहे. नेक्स्ट फायलम आहे फायलम असेचेल हेल्मिंथिस. फायलम असेचेल हेल्मिंथिस म्हणजे गोलकृमी. गोलकृमी म्हणजे ज्यांची बॉडी राऊंड शेप्ड असते असे गोलकृमी आहेत. या ठिकाणी एक्झाम्पल आहेत ॲस्कॅरिस आणि त्या ठिकाणी फिलारियल वर्म अँड आयवर. दिस इज द एक्झाम्पल ऑफ असेचेल हेल्मिंथिस. ॲनिलिडा म्हणजे वलई प्राणी. ॲनिलिडा फायलम्स एक्झाम्पल इज अर्थवर्म. अर्थवर्म इज द फ्रेंड ऑफ फार्मर. दिस इज द प्रेझेंट इन फायलम ॲनिलिडा. लीच म्हणजे जळू आणि त्यानंतरच आहे नेरिस. दिस इज द एक्झाम्पल ऑफ ॲनिलिडा फायलम. आर्थ्रोपोडा फायलम is the highest development phylum in kingdom Animalia. Arthropoda phylum is the highest development. This phylum is the highest development in the animal kingdom. Highest development, highest number, also successfully animal. This is the highest successfully animal on the earth. Example of the arthropoda: crab, spider, scorpion, millipede, centipede, cockroach, butterfly and honeybee. This is the example of arthropoda. Next phylum is the phylum mollusca. Example of phylum mollusca is the octopus. This is the example of octopus. And next is bivalve and snail. This is the 3 example of phylum mollusca. मृदुकाय प्राणी. मोलुस्का म्हणजे ज्यांची बॉडी अशी मऊ असते, मृदुकाय प्राणी. नंतरचा फायलम आहे इकायनोडर्माटा. इकायनोडर्माटा म्हणजे बॉडीवरती स्पाइन्स असतात, काटे असतात. अशा प्रकारे या फायलममधील एक्झाम्पल आहेत स्टारफिश, तारा मासा. नंतर आहे सी कुकुंबर म्हणजे समुद्र काकडी आणि हा आहे सी अर्चिन. दिस इज द एक्झाम्पल ऑफ फायलम हेमिकॉर्डेटा. नेक्स्ट फायलम इज फायलम इकायनोडर्माटा. नेक्स्ट फायलम इज द हेमिकॉर्डेटा. आता हेमिकॉर्डेटा फायलमचे एक्झाम्पल आपण पाहूया. हेमिकॉर्डेटा फायलममध्ये
सॅकॅलोग्लासस आणि बॅलॅनोग्लासेस. सॅकॅलोग्लासस आणि बॅलॅनोग्लासेस हे दोन हेमिकॉर्डेटा. सॅकॅलोग्लासेस अँड बॅलॅनोग्लासेस, दिस इज द टू एक्झाम्पल ऑफ हेमिकॉर्डेटा. नेक्स्ट phylum is the chordata, and next new in this way this is the 10 phylum of non-chordates. हे non-chordatesचे 10 phylum आहेत. त्यानंतर या ठिकाणी पहा काही आपण आणखी इम्पॉर्टंट क्लास पाहूया. सब फायलम. chordates are divided into phylum chordata is divided into 3 subphylum. We already look this. Phylum chordata is divided into 3 subphylum. Which are these 3 subphylum? Phylum Urochordata, phylum Cephalochordata, and next phylum is the Vertebrata. This is the 3 subphylum of chordates. Look, Vertebrata also called as Craniata, and Vertebrata subphylum is divided into is main 6 class. How many class? 6 class. Which are these class? Look this carefully. Phylum Vertebrata is classified into 6 class. फर्स्ट क्लास इज द सायक्लोस्टोमॅटा, म्हणजे चक्रमुखी प्राणी. याच्यामध्ये पहा चक्रमुखीमध्ये कोणकोणते प्राणी येतात? पेट्रोमायझिन येत आहे, त्यानंतर मायक्सिन, हे सायक्लोस्टोमॅटा आहेत. पुढचा क्लास आहे पायसेस. पायसेस म्हणजे मत्स्यवर्ग. मत्स्यवर्गामध्ये पायसेस क्लास म्हणजे या ठिकाणी फिशेस. पायसेस क्लासमधील एक्झाम्पल आहेत फिश. आता फिशमध्ये सुद्धा माशाच्या अनेक जाती असतात. रोहू आहे, प्रॉम्प्रेट, सी हॉर्स, शार्क, इलेक्ट्रिक रे आणि स्टिंग रे. दिस इज द एक्झाम्पल ऑफ क्लास पायसेस. पायसेस क्लास नंतरचा दुसरा क्लास आहे नंतरचा ॲम्फिबिया. ॲम्फिबिया म्हणजे उभयचर प्राणी. असे प्राणी जे जमिनीवरही लँडवरही राहू शकतात आणि वॉटरमध्येही राहू शकतात. मग यामध्ये समावेश होत आहे ॲनिमलचा. फ्रॉग आहे, हा टोड आहे आणि हा एक आहे सॅलॅमंडर. फ्रॉग, टोड अँड सॅलॅमंडर इज द एक्झाम्पल ऑफ क्लास ॲम्फिबिया. नेक्स्ट क्लास इज रेप्टेलिया. रेप्टेलिया सरीसृप वर्ग, म्हणजे असा क्लास जे प्राणी ते सरपटतात किंवा सरीसृप या ठिकाणी. त्याच्यामध्ये कोणकोणते ॲनिमल येतात पहा. एक्झाम्पल ऑफ रेप्टेलिया इज दी टॉर्टॉईज. फर्स्ट एक्झाम्पल इज द टॉर्टॉईज. टॉर्टॉईज म्हणजे कासव. नंतर लिझार्ड, ऑल लिझार्ड आणि स्नेक. दिस इज द एक्झाम्पल ऑफ क्लास रेप्टेलिया. नेक्स्ट क्लास एऊज. एऊज म्हणजे पक्षी वर्ग. In this class there is present which birds? The birds peacock, parrot, pigeon, duck and penguin is the example of class Eus. Next class is and last class 6 numbers class आहे मॅमलिया. आणि मॅमलिया मधील एक्झाम्पल आहेत. याच्यामध्ये आपण ह्युमन सुद्धा इन्क्लूड असतोय. मॅमलिया क्लासमध्ये येतात एलिफंट, ह्युमन, कांगारू, डॉल्फिन आणि बॅट. दिस इज द एक्झाम्पल ऑफ क्लास मॅमलिया. इन दिस वे टुडे वी लर्न ओनली सम class and their examples. Phylum non-chordata, their 10 type and their examples. In this way today we learn some information about the chapter animal classification.